बीडच्या समाज कल्याणच्या शासकीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या पतीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता संबंधित आश्रमशाळेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। संस्था चालकाच्या कुटुंबातील सदस्य कामावर न येता देखील लाखो रुपयांचा पगार घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय। पाहूयात। आश्रमशाळेतील शिक्षण व्यवस्थेचं वास्तव। आश्रमशाळेत संस्था चालकांकडून कुटुंबियांनाच नोकरी, कामावर न येताही नातेवाईक उचलतायत लाखोंचा पगार। आश्रमशाळा की प्रायव्हेट प्रॉपर्टी, प्रश्न उपस्थित। बीड जिल्ह्यात एका आश्रमशाळेतला एक गंभीर प्रकार समोर आलाय। अंतर्वन पिंपरी येथील उच्च माध्यमिक आश्रमशाळेत संस्था चालकांकडून गैरव्यवहार होत असल्याचे आरोप करण्यात आलेत। आश्रमशाळेतीलच एका स्वयंपाकी महिलेनं आणि तिच्या पतीनं हे आरोप केले। संस्था चालकाच्या कुटुंबातील मुलगा, 3 मुली आणि पत्नी यांच्यासह 6 नातेवाईक आश्रमशाळेवर कर्मचारी असल्याचं कागदोपत्री दाखवलं गेलंय। मात्र हे कर्मचारी प्रत्यक्षात कधीही कामावरच दिसत नाही। तरीही दरमहा 4 ते 5 लाख रुपयांचा पगार हे सर्वजण घेत असल्याचा दावा करण्यात आलाय। आरोपांची सत्यता तपासण्यासाठी शाळा सुरू असतानाचे कोणत्याही महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचीही मागणी त्यांनी केली आहे। कधी ड्युटीला न जाता जर हे पगार उचलत असतील, यांची कधी पटावर सही नसते, तरी ह्यांचे सह्या कोण करताय, हे पैसे ह्यांच्या खात्यावर पगार कशी पडतीये, हे चौकशी जर समाज कल्याण संचालक सरकार हे जर करीत नसेल तर फार दुर्दैवी आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे, कमी जास्त तर लांब नाही, एक 15 दिवसाची 20 दिवसाची 15 जुलैपासून आतापर्यंत तरी सीसीटीव्ही चेक करावं, त्याच्यातून क्लिअर निघून जाईल। संस्था चालकांच्या कुटुंबातील 6 सदस्य विविध पदांवर कार्यरत असल्याची यादी समोर आली आहे। अंतर्वन पिंपरी आश्रमशाळा, प्राध्यापक सुशील दिनेश पवार, मुलगा उच्च माध्यमिक शिक्षक, पगार 1 लाख। रेखा दिनेश पवार, मुलगी महिला अधीक्षिका, पगार 50,000। ज्योती दिनेश पवार, मुलगी प्रयोगशाळा सहाय्यक, पगार 40,000। अनिता रामधन राठोड, पत्नी मदतनीस प्राथमिक, पगार 35,000। प्रियंका दिनेश पवार, मुलगी माध्यमिक सहशिक्षिका, पगार 70,000। प्रीती मधुकर राठोड, सून प्रयोगशाळा सहाय्यक, पगार 40,000। संस्था चालक दिनेश पवार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। आरोप करणाऱ्या व्यक्तीची पत्नी आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून कामाला आहे। मुद्दाम माझ्या विरोधात कटकारस्थान रचलं गेलं असून या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असा दावाही त्यांनी केलाय। मला रागात आणून त्यांनी मला भडकिल्यानंतर आमची थोडीशी बोलाबाली झाली आणि नाराजी झाली तिथे, आणि त्यांनी काट कारस्थान रचून आणि प्लॅन रचून मला तिथं बोलू हे कारस्थान ते केलेलं आहे। या अगोदर असा प्रकार घडला होता? या अगोदर मी असंच प्रकार त्यांनी घडलेलं होतं, काही मी सरपंच असताना असंच बोलून ग्रामपंचायतीत भडकून पेपरबाजी करून असंच मला त्यावेळी बदनाम केलेलं आहे। हे काट कारस्थान रचून 4 जणांचं माझं मुळीच्या 3 वर्षापर्यंत चाललं होतं। झालेल्या या आरोपांची प्रशासनानं देखील गंभीर दखल घेतली आहे। कामावर हजर न राहता पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात व्यापक मोहीम राबवण्यात येणार असून बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांनी दिली आहे। अतिरिक्त कामाचा ताण येत असल्यास कर्मचाऱ्यांनी तक्रार करण्याचं आवाहन देखील त्यांनी केले। बीड जिल्ह्यात इतर मागास समाजातील विद्यार्थ्यांसाठी 45 निवासी आश्रमशाळा तर राज्यभरात 940 आश्रमशाळा कार्यरत आहेत। जे शाळेवर जात नाहीत, प्रत्यक्षात शाळेवरती काम करत नाहीत, परंतु पगार घेतात, अशा संदर्भात मी मुख्याध्यापकांना अगोदरही सूचना दिलेल्या आहेत। आणखी त्यांना कडक शब्दात सूचना देऊन तसेच एक आम्ही मोहीम राबवून मॅक्झिमम बायोमेट्रिकचा यामध्ये आम्ही वापर करून पूर्णपणे चौकशी करून त्यांच्यावर जे काम न करता शासनाचा पगार घेतात त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करू। बीडमधील आश्रमशाळेतील गैरव्यवहाराचे आरोप झाल्याचं समोर आल्यानं या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।